शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युती संदर्भामध्ये आज घोषणा होणार आहे। मात्र मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेना जागा वाटपाचं भिजत घोंगडं हे अद्यापही कायम आहे। मुंबईसाठीच्या जागा वाटपासंदर्भात आतापर्यंत जवळपास 180 जागांवरती दोन्ही पक्षांचं एकमत झालेलं असलं तरी अद्यापही 30 ते 40 जागांवरील पेच हा कायम आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये रात्री महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्षांची एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पहाटे 4 वाजेपर्यंत चर्चा झाली। ठाण्यातल्या युती आणि जागा वाटपासाठी तब्बल 5 तास मॅरेथॉन चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळते। ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांमध्ये शिवसेना भाजप युतीची चर्चा ही आता अंतिम टप्प्यात आहे। येत्या 2 दिवसांमध्ये स्थानिक पातळीवरती प्रभाग स्तरावरील उमेदवारांची चर्चा होणार आहे। दरम्यान या बैठकीला शिंदे चव्हाणांसह राहुल शेवाळे, नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते। तर उर्वरित जागांसंदर्भात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईमध्ये भाजप जवळपास 160 जागा तर शिवसेना जवळपास 70 जागा लढवण्याची शक्यता आहे। आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, खरं तर हा बैठकांचा सिलसिला अजूनही सुरू आहे। जागा वाटपा संदर्भात मधली ही चर्चा कुठवरती आलेली आहे? कोण किती जागा लढणार आहे? नक्कीच महायुतीच्या जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला कुठेतरी अंतिम टप्प्यात आल्याचं दिसतं आहे। आज मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जवळपास 5 तास चर्चा झालेली आहे। प्रामुख्यानं कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई सोबतच उपनगरामधल्या ज्या महापालिका आहेत त्यांच्या संदर्भातल्या ज्या युतीचा एकूण फॉर्म्युला आहे तो कुठेतरी अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे। एकूणच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। येत्या 2 दिवसांमध्ये स्थानिक पातळीवर देखील प्रभाग स्तरावर उमेदवारांसंदर्भात देखील चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि अधिकृत घोषणा देखील लवकरच आपल्याला होताना दिसेल। मात्र मुंबई संदर्भात जर का पाहायचं तर या एकूणच 180 जागांचा संदर्भातला जो तिढा आहे तो सध्याला सुटल्याचं कळतं आहे। सोबतच 30 ते 40 जागांसंदर्भातला जो प्रश्न आहे त्या संदर्भात देखील मध्यरात्री बैठक झालेली आहे आणि त्या संदर्भात देखील निश्चिती आहे ती आपल्याला येताना दिसते। अगदी, त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये या युतीची घोषणा होण्याची चिन्ह आहेत। धन्यवाद अभिषेक या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।